तापी नदीला पूर, हातनूर धरणातून पाण्याचा विसर्ग, 24 गावांना सतर्कतेचा इशारा। प्रकाशा, उत्तर महाराष्ट्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार हातनूर धरणाचे 42 पैकी 24 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत। यामुळे धरणातून तब्बल 1.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीत होत आहे। हा पाण्याचा लोंढा ऑगस्ट 20 रोजी सकाळी 12 वाजेपर्यंत प्रकाशा येथील बॅरेजजवळ पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर प्रकाशा बॅरेजचे सहाय्यक अभियंता वरुण जाधव यांनी नागरिकांना विशेष सूचना दिल्या आहेत। त्यांनी सांगितले की संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता प्रकाशा परिसरातील नागरिकांनी तापी नदीच्या काठावर जाणे टाळावे। तसेच मासेमारीसाठी खोल पाण्यात जाऊ नये, नदीपात्रात कोणीही उतरू नये। याशिवाय तापी नदीच्या काठावर असलेल्या 24 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। प्रशासनाने पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत। आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे। प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। तसेच अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे। ई मराठी न्यूज, नरेंद्र गुरव, प्रकाशा। प्रकाशा येथील बॅरेजवर आपण उभे आहोत। प्रकाशा बॅरेजने जवळपास 6 गेट 3 मीटरने ओपन केलेले आहेत। हातनूर धरणाने जवळपास 24 गेट पूर्ण क्षमतेने ओपन केल्यामुळे प्रकाशा येथील तापी नदीमध्ये पाण्याचा मोठा साठा आलेला आहे आणि पाण्याचा जलसाठा बाहेर काढण्यासाठी प्रकाशा बॅरेजने आता 6 दरवाजे 3 मीटरने उघडलेले आहेत। तसेच तापी नदी ज्या गावांना येऊन मिळते ते 24 गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि 24 गावातील नागरिकांना कळवण्यात आलेलं आहे की नदी काठावर कधी जाऊ नये, आपले गुरं ढोरे जे आहेत त्यांनाही त्या ठिकाणी घेऊन जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा प्रकाशा बॅरेजकडून 24 गावांना देण्यात आलेला आहे। नरेंद्र गुरव, ई मराठी, प्रकाशा। ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राइब करा।